नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख आणि आज पाहूयात कुठल्या आपल्याला NCERT महत्त्वाच्या आहेत. सगळ्याच वाचायच्या नाहीत, पण कुठल्या महत्त्वाच्या NCERT वाचायच्या आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. बघायचं आपल्याला महत्त्वाच्या NCERTs फॉर UPSC आणि MPSC साठी पाहायच्या आहेत. ओके, नवीन सर्वांना बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा नसेल, काही विद्यार्थ्यांना त्यांना मी सांगतोय की MPSCचा जो सिलेबस आहे म्हणजे राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो सेम मेन्सचा सिलेबस UPSC प्रमाणे झालेला आहे. त्यामुळे या राज्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला NCERTचं नॉलेज असणं आवश्यक ठरतं. ओके, तर आपण इथे बघणार आहोत कुठल्या अशा NCERT आहेत. UPSC आणि MPSC साठी आपण सब्जेक्ट वाईज जाणार आहोत. सब्जेक्ट वाईजमध्ये पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, आर्ट कल्चर आहे, बायोलॉजी आहे आणि सोशिओलॉजी आहे. या 7 सब्जेक्ट आहेत. आपल्याला 7 सब्जेक्टमध्ये या NCERT आहेत. हे आपल्याला NCERTs प्रिलिम आणि मेन या दोन्हीसाठी एक्झामसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. एकूण NCERT आपल्याला एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ द सिलेबससाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. ओके, तर आपण फर्स्ट बघूयात पॉलिटी हा सब्जेक्ट आहे. तर या पॉलिटी या सब्जेक्टसाठी कुठल्या NCERTs आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, 11वी आणि 12वीच्या ज्या NCERT आहेत पॉलिटीच्या त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कुठल्या आहेत? ओके, 11वीची जी NCERT आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. कुठली? लक्षात येईल. ज्यांना माहिती नसेल त्यांनी काय करा, लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या या NCERTचा, ह्या बुक्सचा. पॉलिटीच्या 4 बुक्स आहेत. 11वीची जी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क ही खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे पॉलिटिकल थिअरी ही खूप महत्त्वाची NCERT आहे. 12वीची ज्या NCERT आहेत पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. ओके, ही महत्त्वाची आहे. आणि कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स. आता वर्ल्ड पॉलिटिक्स म्हणजे काय? ज्यांना IR इंटरनॅशनल रिलेशन, ओके, आपण त्याला IR असं म्हणतो, त्याच्यासाठी खूप बेसिक NCERT आहेत. मुलांना कळत नाही की सर IR साठी मी बेसिक काय वाचू. तर मित्रांनो, 12वीची जी NCERT आहे कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स तुम्ही ही IR इंटरनॅशनल रिलेशनच्या स्टडीसाठी ही बेसिक्स म्हणून यूज करू शकता. पॉलिटीच्या 4 NCERT महत्त्वाच्या आहेत. कळायला कुठल्या आहेत? 11वीच्या 2 आहेत आणि 12वीच्या 2 आहेत. ओके, त्याचप्रमाणे आता आपण नेक्स्ट बघूयात इकॉनॉमीच्या. इकॉनॉमी हा सब्जेक्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो. कारण त्याचं काय असतं मित्रांनो? कारण बेसिक अंडरस्टँडिंग किंवा बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नसते आपली. ओके, त्याच्यामुळे थोडासा सब्जेक्ट बऱ्याच जणांना हार्ड वाटत असेल. त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, 11वीची जी NCERT आहे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, कुठली? ही 11वीची आहे. आणि इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स या 2 NCERT आहेत, 11वी व 12वीची. आता जी मी 11ची म्हणतो इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके, ही महत्त्वाची खूप आहे. याच्यामध्ये बरेच तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतील. त्यानंतर 12वीची जी NCERT आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. या 2 NCERT महत्त्वाच्या आहेत इकॉनॉमीच्या. त्याचबरोबर नेक्स्ट आपण बघूया जिओग्राफी हा जो सब्जेक्ट आहे, जिओग्राफी सब्जेक्टसाठी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. ओके, आणि जिओग्राफीसाठी हा सब्जेक्ट आहे तो 6वी ते 12वीच्या ज्या NCERT आहेत आपल्या त्या सर्व NCERT मधून हा सब्जेक्ट जवळपास संपूर्ण त्याचं बेसिक कव्हर होतं. त्यामुळे 6वी पासून 12वी पर्यंतच्या जेवढ्या NCERT आहेत जिओग्राफीचे त्या आपल्याला वाचायलाच हव्यात. कुठल्या आहेत NCERTs ते मी तुम्हाला इथे सांगतोय. 6वीची जी NCERT आहे द अर्थ अवर हॅबिटॅट, ओके, ही वाचायला हवी आपण. एक बेसिक अंडरस्टँडिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये 6वी 7वीमध्ये. अवर एन्व्हायरमेंट ही 7वीची NCERT आहे, ही सुद्धा आपण वाचायला हवी. त्याचप्रमाणे रिसोर्स अँड डेव्हलपमेंट ही NCERT आहे. कितवीची आहे ही मित्रांनो? इथं ही 8वीची एक. 6वी 7वी 8वीची आहे, तिन्ही NCERT वाचायला हव्यात आपण. बेसिक सिम्पल अंडरस्टँडिंगनुसार NCERT आहेत. जास्त डिफिकल्टी लेवल NCERTची नाही आहे 5वी 6वी 7वी 8वीच्या. त्याचप्रमाणे ही जी 9वीची आहे आणि 10वीची अशा 2 कंटेम्पररी इंडिया पार्ट 1 आणि कंटेम्पररी इंडिया पार्ट 2 या 2 NCERTs आहेत. कुठल्या? 9वीची आहे एक आणि एक 10वीची आहे. या 2 सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कंटेम्पररी संपूर्ण पार्ट ह्याच्यामध्ये कव्हर होतं आपल्या ह्याच्यामध्ये जिओग्राफीचा. त्याचप्रमाणे फिजिकल एन्व्हायरमेंट ही 11वीची NCERT आहे आणि फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी या महत्त्वाच्या NCERT आहेत. कशासाठी? तर फिजिकल जिओग्राफीसाठी. ओके, कुठली? फिजिकल एन्व्हायरमेंट आणि फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. कितवीचे आहेत? 11th स्टँडर्डचे आहेत.
त्याचप्रमाणे ह्युमन जिओग्राफीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न येतो की सर मी ह्युमन जिओग्राफीसाठी बेसिक काय वाचायला हवं. तर मित्रांनो, ह्युमन जिओग्राफीसाठी फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी ही 12वीची NCERT आहे. त्याचप्रमाणे 12वीची NCERT इंडिया पीपल अँड इकॉनॉमिक्स, ओके, ही NCERT तुम्ही वाचायला हवी. कुठल्या वाचायला हव्यात? 6वीच्या, 7वीची, 8वीची या 3 NCERT. त्याचनंतर कंटेम्पररी इंडियाच्या 2 NCERT आहेत, एक 9वीची आहे आणि एक 10वीची आहे. ओके, 11वीच्या 2 आहेत, फिजिकल एन्व्हायरमेंट आणि फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. प्रिलिममध्ये सुद्धा ह्या NCERT मधून भरपूर क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे ह्या NCERT वाचणं तुम्हाला खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे ह्युमन जिओग्राफीसाठी तुम्ही ही NCERT वाचू शकता. क्लास 12ची आहे आणि क्लास 12चीच इंडिया पीपल अँड इकॉनॉमिक्स ही NCERT आहे, ही सुद्धा तुम्ही वाचायलाच हवी. ओके, जिओग्राफीसाठी मला वाटतं हे क्लिअर झालेलं आहे सरांना. आता का वाचायला हवं, कुठल्या NCERT असतात, बरेच मुलं असे कन्फ्यूज होतात की कुठले NCERT वाचू सर मी, त्याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीच्या ज्या NCERT आहेत, ओके, हिस्ट्रीमध्ये परत एक विद्यार्थ्यांचा असा एक गट असतो, सर मी ओल्ड NCERT वाचू का न्यू वाचू. इथे मला आणखीन परत सर हिस्ट्रीमध्ये लक्षात येत नाही आहे मी काय वाचायला हवं. त्यांच्यासाठी सांगतो, जे ओल्ड विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांनी की थोडा हिस्ट्रीचा अभ्यास झालेला आहे त्यांनी ओल्ड NCERT कडे जायला हरकत नाही, आणि जे विद्यार्थी नव्याने अभ्यास चालू करणार आहेत त्यांनी न्यू NCERT आहे ते वाचायला हव्यात. आता ओल्डमध्ये कुठल्या आहेत, तर ओल्डमध्ये 3 आहेत, एक ॲन्शियंटची आहे, मेडिवलची आहे आणि मॉडर्नची NCERT आहे. ओके, तर ॲन्शियंट इंडियाची कोणाची आहे? RS शर्मा यांची NCERT आहे ॲन्शियंट इंडियाची ही. त्याचप्रमाणे मेडिवल इंडियाची आहे, सतीश चंद्रा यांची NCERT आहे. ओके, मेडिवल इंडियाची सतीश चंद्रा यांची आहे. त्याचप्रमाणे मेडिवल इंडियाची सतीश चंद्रा यांची NCERT आहे आणि तसेच मॉडर्न इंडियाची ही बिपिन चंद्रा यांची NCERT आहे. ज्या विद्यार्थ्यांना ओल्ड NCERT वाचायचे आहेत किंवा ज्यांचा थोडासा अभ्यास झालेला आहे हिस्ट्रीचा, ज्यांचे अगोदरपासून जे अभ्यास करतात त्यांनी ओल्ड NCERT कडे जायला काहीही हरकत नाही, त्यांनी ह्या 3 NCERT वाचायलाच हव्यात. त्याचप्रमाणे आता ज्या न्यू NCERT आहेत हिस्ट्रीच्या त्या कुठल्या आहेत, आणि मी सांगितल्याप्रमाणे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना हिस्ट्री थोडंसं लेंदी वाटतं त्यांनी या न्यू NCERT वाचायला हव्यात. त्याच्यामध्ये बरेच एक डिवायडेशन करून तुम्हाला पास्ट दिलेलं आहे किंवा जे हिस्ट्री आहे त्याचं डिवायडेशन करून दिलेलं आहे. तर हिस्ट्रीमध्ये कुठले आहेत? अवर पास्ट फर्स्ट, अवर पास्ट सेकंड आणि अवर पार्ट थर्ड. अवर पार्ट थर्डचे पुरा 2 टाईप्स आहेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. ओके, ह्या ज्या हिस्ट्रीच्या NCERT आहेत त्या तुम्ही वाचायला हव्यात. कुठल्या? 6वीची आहे अवर पास्ट फर्स्ट, 7वीची आहे अवर पास्ट सेकंड, 8वीची आहे अवर पास्ट थर्ड, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. ओके, अवर पास्टच्या 3 NCERT आहेत किंवा 4 NCERT आहेत, या मस्ट वाचायला हव्यात. त्याचप्रमाणे 9वीची जी आहे इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड पार्ट फर्स्ट येते ती. ओके, पार्ट फर्स्ट आहे ही, आणि त्याचबरोबर 10वीची जी आहे इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड पार्ट सेकंड. ओके, हे तुम्ही वाचायलाच हव्यात. त्याचप्रमाणे जी 11वीची आहे थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्रीसाठी खूप महत्त्वाची NCERT आहे. ओके, ज्यांना वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करायचा डायरेक्टली ते इथून बेसिकपासून चालू करू शकतात. थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री 11वीची NCERT आहे. थीम्स इन इंडियन हिस्ट्री ही 12वीची NCERT आहे आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट थर्ड ही सुद्धा 12वीची NCERT आहे. म्हणजे 11वीची, 12वीची अशा 3 NCERT थीम्सच्या आहेत. 4 NCERT अवर पास्टच्या आहेत, 2 NCERT आपल्या कंटेम्पररीच्या आहेत आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट फर्स्ट ही एक NCERT आहे. म्हणजे 12वीच्या टोटल 3 NCERT आहेत, अवर पास्टच्या 4 आहेत, कंटेम्पररीच्या 2 आहेत. ह्या तुम्ही हिस्ट्रीसाठी मस्ट वाचायला हव्यात. ओके, याच्याशिवाय तुमचा बेसिक जो आहे तो क्लिअर होणार नाही. ओके, हिस्ट्रीचं आलं लक्षात मी काय म्हणालो, कुठल्या NCERT वाचायला हव्यात. आता इथून पुढे कन्फ्यूज होऊ नका सर, परत म्हणू नका सर कुठल्या NCERT वाचायला हव्यात. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व NCERT बद्दल सर्व क्लिअरिफिकेशन मिळणार आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर NCERT कुठल्या वाचायच्या, तेच मी आज संपूर्ण कव्हर करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकतर याचं स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. ओके, त्याच्याकडे लक्ष असू द्या. हिस्ट्रीच्या नंतर आपल्याला आर्ट अँड कल्चरच्या वाचायच्या आहेत. ओके, आर्ट अँड कल्चरच्या
अँड इंट्रोडक्शन टू द इंडियन आर्ट पार्ट फर्स्ट आहे आणि अँड इंट्रोडक्शन टू द इंडियन आर्ट पार्ट सेकंड, या दोन NCERT आहेत कशाच्या, आर्ट आणि कल्चरच्या. ओके, ही एक 11वीची आहे आणि 12वीची आहे. मित्रांनो, ह्या दोन NCERT सुद्धा वाचल्या तरी चालतील, तुम्ही ज्यांना वेळ आहे ते वाचू शकतात, पण ज्यांना वेळ नाही त्यांनी ही NCERT वाचायची काही गरज नाही. फक्त ही एक जरी तुम्ही 11वीची वाचलेली आहे फाईन आर्टची टेक्स्टबुक टू फाईन आर्ट्स सफिशियंट आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा भरपूर कव्हर झालेलं आहे आर्ट अँड कल्चर, ही वाचली नाही तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर आहे मित्रांनो बायोलॉजीची. आता बायोलॉजीमध्ये काय तर लास्ट शेवटचे जे 4 चॅप्टर आहेत एन्व्हायरमेंटसाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून तुम्ही ह्या NCERT मध्ये लास्ट जे 4 चॅप्टर आहेत ते मस्ट तुम्ही वाचायलाच हवेत. लक्षात आलेलं आहे. हे 12वीची 12th क्लासची NCERT आहे कुठली, बायोलॉजीची. त्याचप्रमाणे सोशिओलॉजीसाठी सर जो GS फर्स्टमधला जो सब्जेक्ट आहे, ओके, इंडियन सोसायटी. तर सोसायटीसाठी काय वाचायचं हे बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो. तर सोसायटीसाठी ह्या 4 NCERT जे आहेत ते सफिशियंट आहेत. ओके, कुठल्या आहेत, क्लास 11च्या 2 आहेत आणि क्लास 12च्या 2 आहेत. म्हणजे कुठल्या आहेत त्या, सोसायटी अँड सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया, ह्या क्लास 12च्या NCERT आहेत. ह्या खूप महत्त्वाच्या NCERT आहेत. कशासाठी, GS मधला जो पार्ट फर्स्ट आहे, GS मधला जो सोसायटीचा पार्ट आहे, त्या सोसायटीसाठी ह्या NCERT खूप बेसिक्स आहेत आणि ह्या वाचणं तुम्हाला मस्ट आहे. ओके, लक्षात आलं. आपण आत्तापर्यंत सर्व विषयाचे NCERT बघितलेले आहेत. जसे आपण हे NCERT बघितलेले आहेत, त्यांचा असा प्रश्न असतो सर मराठीमध्ये आणखीन काय वाचायचं आहे. तर मराठीमध्ये जे MPSC मेन्स आहे त्याच्यासाठी तुम्ही NCERT सुद्धा वाचू शकता. ओके, आणि ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी मी आणखीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये मराठीमधून MPSC मेन्स देण्यासाठी मराठीमधून जर अभ्यास करत आहात तर मराठीमधून कुठले टेक्स्ट बुक किंवा स्टेट बुक असतील ते वाचायला हवेत आणि त्याचबरोबर कुठल्या इम्पॉर्टंट NCERT आहेत त्या तुम्ही वाचायलाच हव्यात. हे आज मी कव्हर केलेलं आहे. ओके, मला आशा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कळाला असेल किंवा कुठले NCERT वाचायचे आहेत हे समजलं असेल. आता त्यांचे संपूर्ण डाऊट NCERT बद्दल आहे ते क्लिअर झालेले असतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या V अकॅडमी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल हे नवीन आहे आणि तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची आम्हाला गरज आहे. ओके, धन्यवाद.